नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज दिनांक 26 जुलै आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक होते आणि बाहेर पण आवक होती थोडीफार। बघू काय बाजार भाव निघतो। टोटल आवक होती आज 350-400 मध्ये। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट जे पण निघेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बाजार भाव तुम्हाला बघायला मिळेल। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव आहे। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइबच करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो दररोज बाजार भाव बघण्यासाठी आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट सोबत जोडून जा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि पहिल्या नागापासून बघू आपण काय बाजार भाव निघतं। दररोज प्रमाणे आपण पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आणि त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव बघत असतो। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, पहिल्या नग बघतो आपण। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची, सुपर क्वालिटी कांदा आहे, मीडियम साईज मध्ये। काय बाजार भाव निघाला? 1499, लगभग 1500 रुपये झाले। 1500 रुपीज। कुठले आपण? लोखंडेवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। लोखंडेवाडीचा कांदा आहे, मीडियम साईज मध्ये कांदा आहे। मित्रांनो पुढे बघू काय भाव गेलं। किती 1851 1851 झाली। 1151 सॉरी 1151 1151 रुपीज। बहादुरीचा कांदा आहे ना? बरं, बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। बहादुरीचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 692 रुपये 692 रुपीज। बघू शकतो तुम्ही। कुठले आपण? वरखेडा, ठीक आहे। काय भाव गेला दादा? 1201 रुपया 1201 रुपीज। कुठले आपण? मुखेड। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे ना? मुखेडचा कांदा आहे, ठीक आहे। 1291 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1261 1261 रुपीज। कुठले आपण? नांदुर्डी। बियाणं कोणतं होतं? अनुराधा, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही गोल्ट आहे, 735 जाईल ना? 735। कुठले आपण? कुठले आपण? आंतरवेली, ठीक आहे। 735 735 रुपीज। पुढे बघू किती गेले? 1400 रुपये 1040, ठीक आहे। 1040 रुपीज। कुठले आपण? बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1251 जायले 1251 रुपीज। कुठले आपण? वनरवाडी। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना? वनरवाडीचा कांदा मित्रांनो बघू शकतो तुम्ही। पुढे बघू काय भाव गेलं? 825 रुपये। बघू शकतो तुम्ही खादे 825 825 रुपीज। कुठले दादा? बरं, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही काय भाव गेलं? 1016 1016 रुपीज। कुठले आपण? आयरगाव, ठीक आहे। 1016 रुपये। बघू शकतो तुम्ही क्वालिटी मित्रांनो, मीडियम साईज मध्ये कांदा आहे। काय भाव गेलं? 1280 रुपये जायले 1280 रुपीज। कुठले आपण? आणि बियाणं कोणतं त्याचं? पाचोरे वणी, ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही सुपर गोल्ट आहे। काय भाव गेलं? 1030 जायले 1030 रुपीज। कुठले दादा? बेड, ठीक आहे। 1030। पुढे बघू काय भाव गेलं? 1090। बघू शकतो तुम्ही सुपर क्वालिटी गोल्ट आपण 1090 1090 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। बियाणं कोणतं होतं याचं? काय इच्छा होती तुमची? ठीक जायला पाहिजे विचारा का हो? किती जायला पाहिजे विचारा? 1200-1300 बरोबर। कमी गेले बाजार भाव सध्या कमी चालू आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1199, लगभग 1200 रुपये जायले 1200 रुपीज। कुठले? नांदुर्डी। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, ठीक आहे। नांदुर्डी। पुढे बघू 1390 रुपये जायले। बघू शकतो तुम्ही 1390 रुपीज। कुठले आपण? बहादुरी। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। आणि कुठला आहे कांदा? बहादुरीचा आहे ना, ठीक आहे। मीडियम साईज मध्ये कांदा आहे। बघू शकतो तुम्ही 55-60 साईज आहे कांद्याला। पुढे बघू 1259 जायले। बघू शकतो तुम्ही 1251 झाले 1251 रुपीज. कुठले आपण आवडती बियाणं कोणतं त्याचं? गरवाचं बियाणं आहे ना, ठीक आहे.
काय भाव गेलं? इकडे 1256. कुठला आहे कांदा? शिरसगाव. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1256, 1256 रुपीज. ओके, मीडियम साईज मध्ये कांदा आहे. पुढे बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1280 रुपये, 1280 रुपीज. कुठले आपण? कोसवन. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कोसवनचा कांदा आहे. 1280 रुपये. काय भाव गेलं? 1525, 1525 रुपीज. कुठले आपण? बघू शकतो तुम्ही, आबोण्याचा कांदा आहे मित्रांनो. 1525 जाईल. सुपर क्वालिटी माल आहे. आपण मीडियम साईज मध्ये. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक मित्रांनो, पहिल्या लाईन पासून चालू केलं आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये मिक्स आहे. काय भाव गेलं? 1260 रुपये जाईल. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझर कांदा. आणि बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. ओझरचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 735 रुपये. बघू शकतो तुम्ही गोल्टी 735. कुठले आपण? नांदूर मंदलेश्वर, नांदूर खुर्द. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1326 जाईल. 1326 रुपीज. कुठला आहे कांदा? करसूल. 1326 जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. बरं. पुढं बघ. 1150 जाईल. 1150 रुपीज. कुठले आपण? पालखेड. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. 1150 रुपये. पुढं बघू. काय भाव गेलं? 1260 रुपये, 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? हा, वडाई नजीक. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, वडाई नजीक. 1260 रुपये, 1260 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1250 रुपये झाले. 1250 रुपीज. कुठले दादा? उर्दूळ. ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. उर्दूळचा कांदा आहे. 1250. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1051 जायले. 1051 रुपीज. कुठले? नांदुर्डी. ठीक आहे. काय भाव गेला? 1051. सेम क्वालिटी आहे, सेम माल आहे. बघू शकतो 1051, 1051 रुपीज. कुठले आपण? बरं, ठीक. इंडोर. पुढे बघू. खात काय भाव गेली? 400 रुपये. आणि गोल्टी 791 गोल्टा. ठीक आहे. आणि 400 रुपये खात जाईल. ठीक आहे. कुठले आपण? वडनेर पैरव. ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1380, 1380 रुपीज. कुठला कांदा? लखमापूर फाटा. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1350, 1351, 1351 रुपीज. कुठला आहे कांदा? वैजापूर. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं जेम. ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 800 रुपये. 800 जायले. 800 रुपये. कुठले आपण? उर्दूळ. ठीक. 800 रुपये. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1270, 1270 रुपीज. कुठले आपण? बरं, 1270. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 1270 मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1280 रुपये जायले. 1280 रुपीज. कुठले आपण? का? बर. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1200 रुपये, 1200 रुपीज. कुठले आपण? शिरसगाव. 1200 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेला? 1360 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1360 रुपये, 1360 रुपीज. 1360. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढे बघू. 1260 जायले. 1260 रुपीज. कुठले आपण?
जोपूळ बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, जोपूळ 1260 रुपये. पुढे बघू शकता खाते मित्रांनो. काय बघेल दादा? 571 रुपये. 571. कुठले? गोंडेगाव. गोंडेगाव. ठीक आहे, 571 खादे. पुढे बघू शकता तुम्ही गोल्ट आहे. काय बघेल? 691 जायले. 691 रुपीज. कुठले काका? ढकंबे. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ढकंबेचं कांदा आहे. गोल्ट आहे बघू शकता तुम्ही. पुढे बघू काय भाव गेला? 1201 रुपये जायले. गोल्ट मोठा गोल्ट आहे बघू शकता तुम्ही. 1201 रुपये. 1201 रुपीज. कुठले आपण? रानवड. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे, 1200. पुढे बघू काय भाव गेला? 1300 रुपये फक्त. 1300 रुपीज. कुठले आपण? वडाळी भुई. बियाणं कोणतं तो? घरगुती वडाळी भुई. 1300 रुपये. पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1301 रुपये. 1301 रुपीज. कुठले आपण? परसूल. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. परसूलचा कांदा आहे. प्रशांतचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली? 871. सुपर गोल्टी 871 जायले. 871 रुपये. कुठले आपण? खडकजाम. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. खडकजाम. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1100 जायले. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? वारगाव. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. 1100 रुपये. पुढं बघू काय भाव गेला? 1204 रुपये. 60. 1260 जायले. 1260 रुपीज. कुठले आपण? नंदूर. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. पुढं बघू